पण हा कायदा आल्यानंतर सुद्धा त्याचा धाक अशा पद्धतीनं भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्तींवरती नसावा हे दुर्दैव आहे. मला वाटतं कायदा करण्याची मागणी करणाऱ्या लोकांचं अपयश नाहीये, ते कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या शासन यंत्रणेचं अपयश आहे. आपलं शोषण होतंय किंवा आपला कोणतरी वापर करतोय ही गोष्ट समजत नाही. मला म्हणायचं की ह्या पद्धतीने करत असताना बाई त्याला सरेंडर होते. ह्याला कारण बाईचं समाजातलं, कुटुंबातलं, नातेवाईकांमधलं अस्तित्व, बाबाच्या आहारी बायका जातात तेव्हा पूर्णपणे त्यांच्या स्वइच्छेने जातात असं म्हणण्याला आधार नाही. खरं अंधश्रद्धा निर्मूलन समिती जेव्हा बुवाबाबांच्या विरोधामध्ये बोलते त्यावेळेस तिला हिंदू विरोधी ठरवलं जातं. असं जाणीवपूर्वक या कर्मठतावादी लोकांनी उभं केले. अशी ही एक चर्चा आहे की मोसादची लोक कॅप्टन खरातला बोलून गेली, तर यांचं नेटवर्किंग जे आहे ते एवढं स्ट्रॉंग आहे. तो या मोसाद सारख्यांच्या किंवा जगातल्या ज्या दहशतवादी संघटना उभ्या राहिल्या, तालिबान असेल किंवा इसिस असेल, या मुस्लिम धर्मियांमधल्या तरुणांना घेऊन केलेल्या असतील, त्या धर्तीवरच सनातनमधल्या हिंदू धर्मियातल्या अशा काही तरुणांना आयडेंटिफाय करून त्यांना वेपन ट्रेनिंग देणं, पिस्तूल चालवण्यापासून, बॉम्ब बनवण्यापासून, बॉम्ब फोडण्यापर्यंत दिलं गेलं. आणि असे 50 ते 200 युवा आजही अंडरग्राऊंड आहे असं तपास यंत्रणांच्या उच्चपदस्थ लोकांचं म्हणणं राहिलेलं आहे. जादूटोणा विरोधी कायदा हा रद्द करावा ही मागणी पुढे येणं, याकडे कसं पाहता? गुप्त योजना चालू आहेत हे नक्की, कारण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्या आणि सचिवांच्या उपस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या हिंदुत्ववादी, कट्टरतावादी संघटनांच्या आणि स्वतःला तथाकथित संतांचे वारस आणि कीर्तनकार म्हणवून घेणाऱ्या संघटनांच्या लोकांची बैठक मंत्रालयामध्ये 24 मार्चला प्रस्तावित होती अशी माहिती आम्हाला पण मिळाली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कॅप्टन अशोक खरात फाईलची जोरदार चर्चा आहे. अनेक राजकारणी, अधिकारी आणि महिला या भोंदू बाबाच्या गळ्याला लागल्या. खरं तर बाबा तिथे बुवा हे आचार्य अत्रेंनी लिहून ठेवलेलं आहे. आपल्याकडे हे प्रकरण तसं पाहिलं तर नवीन नाही. काही वर्षांच्या काळामध्ये आलटून पालटून अशी प्रकरणं पुढे येत राहतात आणि ही प्रकरणं पुढे आल्यानंतर सगळेजण प्रश्न विचारतात, इतके शिकले सवरलेले लोक पण त्यांना हे कळत नाही का? हाच खरा प्रश्न आहे. कॅप्टन खरातनं काय केलं, कसं केलं, किती माया जमवली, कशा पद्धतीने शोषण केलं, त्याबाबतचं राजकारण काय आहे ते होतच राहील. मला कॅप्टन खरात आणि त्या राजकारणावरती आत्ता बोलायचं नाहीये. मला बोलायचंय ते लोकांच्या मानसिकतेवरती. नेमकी अशी कोणती गरज आहे किंवा अशी कोणती अडचण आहे की लोक अशा बाबांच्या आहारी जातात? यामागची शास्त्रीय कारणं काय आहेत, यामागची सामाजिक कारणं काय आहेत आणि या पाठीमागे असलेल्या अंधश्रद्धा, त्याचबरोबर भारतीय कौटुंबिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था ही नेमकी काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला जाणून घ्यायचीत. आणि ही उत्तरं मी जाणून घेणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. आसपासच्या किरण या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करते. खरं तर किरण या कार्यक्रमामध्ये मी राजकारणावरती चर्चा करत असते, परंतु आजचा विषय जो आहे तो राजकारणापासून तसा अलिप्त नाहीये. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रामध्ये कॅप्टन खरात फाईल्स हे प्रकरण गाजतंय. त्यामध्ये रोज नव्यानं अनेक खुलासे समोर येत आहेत. हा झाला एक भाग. पण माझा प्रश्न असा आहे की पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी का घडतात? नाही, हे आपल्या सगळ्यांसाठीच अस्वस्थ करणारं वर्तमान आहे आणि ते काय अचानक आलेलं नाही समोर. त्याच्या मागे काही पूर्वपीठिका नक्कीच आहे की घटनाक्रम आहेत, काही समाजातल्या घडामोडी, त्यातले पूर्वग्रह, काही ऐतिहासिक काळातल्या पण संदर्भ किंवा अगदी पौराणिक संदर्भ. म्हणजे आपला एकूणच मानवी समाज हा पुरुषसत्ताक समाज आहे जगभरातला. म्हणजे त्यामध्ये कुठलेही आधुनिक, अगदी
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर जगणारा जपान असो किंवा अमेरिका असो किंवा आता विकसित च्या यादीमध्ये येऊ इच्छिणारा भारत असो. त्यामुळे भारतामध्ये तर त्याच्यापेक्षा वेगळेपण असं आहे की भारतात स्त्री ही कायम वापरण्याचं विनियोग अशा स्वरूपाची वस्तू, आपल्या घरातल्या इतर वस्तू असतात किंवा मानवी जीवनातला लागणाऱ्या साधनं असतात त्याच्यासारखं साधन अशा पद्धतीने स्त्रीकडं बघितलं गेलं आहे. आणि ते केवळ एका धर्मात म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांच्या पुरतंच नाही तर अर्थात सगळ्याच जगातल्या सगळ्याच प्रमुख धर्मांमध्ये स्त्रीला कायम दुय्यम स्थान आहे. आणि त्यामुळे ती उपभोग वस्तू म्हणून आणि त्यामुळे मग तिचा वापर करून आजच्या काळातलं जे अत्युच्च टोक सत्ता संबंधांचं आणि सत्ता मिळवण्यासाठीचे जे काही हत्यारं वापरायची साधनं त्याच्यासाठी महिलेला पण वापर करण्याचा असं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कॅप्टन खरातच्या निमित्ताने जसं अमेरिकेत आणि अमेरिकेच्या मुळे जगभरात जी गाजणारी ॲपिस्टनची फाईल आहे आणि त्याचे सगळे संदर्भ आहेत, तसं आता महाराष्ट्रामध्ये कॅप्टन अशोक खरातच्या निमित्ताने या बुवाबाजीचं जे उघडकीस आलेलं वास्तव आहे त्याच्यामध्ये महिलांच्या शोषणाची पद्धती जी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एका बाजूला नोंदवली गेली, त्याचा आधार घेऊन त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या आधाराचा वापर करून देखील माया जमा करण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला. पण दुसऱ्या बाजूला ते करायला महिला असतील किंवा राज्यकर्ते, जमातीचं प्रतिनिधित्व करणारे नेते असतील किंवा अगदी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं असतील, ही त्यांच्याकडे जातात. किंवा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की उच्च शिक्षित लोक देखील कसं काय ह्याच्यामध्ये आहे. तर मला वाटतं की हे आपल्याकडे अपयश आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं, की खरा आहे शिक्षणाचा अर्थ आपण असा काढला पाहिजे किंवा व्याख्या सांगितली जाते की शिक्षण म्हणजे वर्तन बदल. पण आपल्याकडे शिक्षण म्हणजे पोटभरू भरण्यासाठी करण्याची गोष्ट, साधन म्हणून नोकरी मिळवणे अशा साठी म्हणून शिक्षण असा एक चुकीचा संस्कार दिला गेला किंवा अनाहूतपणे तो सगळ्यांपर्यंत पोचला. काही पिढ्या त्याच्यावर पोचल्या गेल्या आणि त्याच्यामुळे शिक्षणातनं वर्तन बदल हा जो गाभा किंवा हे मध्यवर्ती सूत्र घेऊन शिक्षण व्यवस्थेची आखणी, मांडणी, रचना आणि त्याबरोबर त्याची कार्यवाही व्हायला पाहिजे होती, त्याचा आशय त्याप्रमाणे तो फुलवला गेला पाहिजे, ते करण्यामध्ये आपण अपयशी ठरलो. हे आहेच. याला जोडूनच एक प्रश्न असा विचारायचा आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्ष या बुवाबाजीच्या विरोधामध्ये, अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये काम करते. जादूटोणा विरोधी कायदा डॉक्टर दाभोळकर यांना शहीद व्हावं लागलं, त्यानंतर तो कायदा आला. पण हा कायदा आल्यानंतर सुद्धा त्याचा धाक अशा पद्धतीनं भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्तींवरती नसावा, हे दुर्दैव आहे. हो, अर्थातच दुर्दैव आहे. पण हे मला वाटतं कायदा करण्याची मागणी करणाऱ्या लोकांचं अपयश नाही आहे, ते कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या शासन यंत्रणेचं अपयश आहे. आणि शासन यंत्रणेचं अपयश म्हणजे इतकं त्यातलं वास्तव विदारक आहे की डिसेंबर 2013ला कायदा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पारित झाला. दाभोळकरांचा खून झाला ऑगस्ट 2013मध्ये. म्हणजे साधारण पुढच्या काही काळामध्ये आम्ही जे काही रान उठवलं महाराष्ट्रात, देशभरात आणि सगळ्या प्रागतिक विचाराच्या संघटनांनी त्यासाठी जी ताकद दिली आणि माध्यमांनी एक मोठा दबाव उभा केला, त्यामुळे तो कायदा करावा लागला त्यावेळेच्या विद्यमान काँग्रेस सरकारला. आणि अर्थात त्यात पृथ्वीराज चव्हाणांचं योगदान मोठं आहे. त्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी भूमिका घेतली म्हणून तो कायदा पारित तरी झाला. पण तो कायदा पारित झाल्यापासून डिसेंबर 2013 नंतर 1.5 वर्षामध्ये आम्ही त्याची नियमावली केली, रूल्स ज्याला म्हणतो आपण, की कायदा कुठलाही झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करायची याच्यासाठी त्याची एक चौकट, त्याची रचना, त्याची व्यवस्था, यंत्रणा, त्याच्यासाठीचं काही बजेटरी प्रोव्हिजन आणि त्याच्यामध्ये जबाबदारी असणाऱ्या लोकांचे अधिकार, त्याच्या मर्यादा, तक्रारदाराला काय त्यातली संधी आणि शक्यता आहेत. आम्ही या कायद्यामध्ये देखील अशी प्रयत्न केला होता की जो बाधित आहे अंधश्रद्धेने याला नुकसान भरपाई मिळावी, त्याला भीती असेल तर त्याला तात्पुरता का होईना निवारा मिळावा, अशा पद्धतीच्या पण तरतुदी कराय. पण त्या प्रत्यक्षात अजून आलेलं नाही, कारण रूल्सच तयार झाले नाही. तर रूल्सचं ड्राफ्ट करून आता जवळजवळ 12 वर्ष व्हायला लागली. आणि त्याच्यासाठी मी स्वतः
100पेक्षा जास्त पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, सचिव यांना लिहिली. कितीतरी वेळा त्या विधिमंडळाच्या आणि अधिवेशनांमध्ये आणि मंत्रालयाच्या खेटा घातल्यात, पण अजूनही तो कायद्याचा रूल्स नाही. ते ह्यासाठी महत्त्वाचे होते की त्याच्यामुळे ह्या कायद्याच्या अंमलबजावणीची परिणामकारकता वाढायला मदत झाली असती. अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला अधिक नीट स्पष्टता आली असती आणि त्यांच्याकडे ज्या तक्रारी जात होत्या किंवा येतात त्याला कसं हाताळायचं, त्यांना कसा न्याय द्यायचा, त्यांना कशा पद्धतीचे तपास करायचे, त्याच्यासाठी त्यांना काय अधिकार आहेत आणि मर्यादा हे समजत आज त्याबद्दलचा मोठा गोंधळ आहे. अगदी उच्चपदस्थ पोलीस अधिकारी देखील आणि उच्चपदस्थ प्रशासनातले अधिकारी देखील आणि समाजातल्या उच्चपदस्थ मंडळी देखील त्यांच्या समोर जेव्हा अंधश्रद्धेचं अशा स्वरूपाचं काही प्रकरण येतं तक्रार म्हणून, त्यावेळेला त्याच्याविषयी अनिसच्या कार्यकर्त्याचं मार्गदर्शन त्यांना घ्यावं लागतं. कारण कायद्याच्या अंमलबजावणीविषयीची स्पष्टता नीट केली गेली नाही सरकारकडनं. ही सरकारची चूक आहे. पण सरकारमधलेच जर आता हे नेते बघितले की ज्यांच्या जे सभागृहामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला मंजुरी देणार आहेत, पण ती सगळी लोक आता आपण जे फोटो पाहतोय ते खराच्या पायावरती लोटांगण घालताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे बरं, हे तसं पाहिलं तर नवीन नाहीये. पूर्वी सत्यसाई बाबाकडे विलासराव देशमुख आणि त्यावेळेचे नेते काँग्रेसमधले असलेले ते जाताना दिसत आहेत. इथं पुन्हा सर्वपक्षीय दरबार जो आहे तो खराकडे भरत होता. ही नेमकी मानसिकता काय आहे? नाही, याच्यामध्ये जरा वेगळं म्हणजे ह्युमन सायकोलॉजी समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. की माणसाला आपल्या आयुष्यामध्ये जे यश मिळवायचं असतं, त्याला जे काही महत्त्वाकांक्षा असतात, आपल्या आयुष्यात काही टप्पे गाठायचे, पैसा, प्रसिद्धी, पद, प्रतिष्ठा, पुरस्कार आणि आयुष्य सुखी संपन्न करण्याचं हे जे काही त्याची इच्छा आकांक्षा असते त्याला पूर्तता करण्यासाठी तो आपल्या सभोवताली अशा स्वरूपाची एक संरक्षक रचना उभी करत असतो. आणि आपल्याकडे बिलीफ सिस्टीम ज्याला म्हणतो, श्रद्धेचा जो काही एक कुणावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवण्याचा जो काही एक मनोव्यापार आहे मानवी जीवनामधला, त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामधल्या असलेल्या चुका किंवा मर्यादा किंवा त्रुटी किंवा कमीपणा हे आपल्यावर स्वतःवर न येऊ देता आपण दुसऱ्यावर टाकणं, याच्यासाठी देव आणि ईश्वर आणि गॉड आणि ह्या ज्या संकल्पनांचा वापर केला गेलेला आहे. आणि याच्यामध्ये स्वतःचं व्यक्तित्व म्हणजे माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व दुभंगू नये याच्यासाठी या सगळ्या संरक्षक व्यवस्थांचा वापर करत असतो. आणि त्याच पद्धतीने यश संपादन करण्यासाठी मग तो ह्या यंत्रणांचा पण वापर करायला लागलेला आहे. म्हणजे मला परीक्षेत पास कर, जर मिश्रासारखा तो एक जण सांगत असेल की मधाचं बोट त्या पानावर, विड्याच्या पानावर लावायचं आणि ते शंकराच्या पिंडीवर ठेवलं की मुलाने अभ्यास करायची गरज नाही, तो पास होऊन जाणार. अशा हे सांगितलं जातं खुलेआमपणे, जाहीरपणे, आणि हे ऐकलं पण जातं हजारो लोकांकडनं. आणि याच्याविषयी कोणीही तक्रार देखील दाखल करत नाही आणि त्याच्याबद्दल टीका करणाऱ्यांना वेड्यात काढलं जातं. पण मुद्दा असा आहे की अशी जेव्हा उदाहरणं किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्यावेळेस अशा गोष्टींवरती बोलते तेव्हा तिथे जाणारी किंवा या गोष्टींचं समर्थन करणारे लोक असे म्हणतात की यात वाईट काय आहे ना, आम्ही थोडी कोणाला दुखावलेलं आहे, जातोय तिथे आम्हाला काही वाईट सांगितलं जात नाही, तिथं द्वेष शिकवला जात नाही, नामस्मरण करा हे सांगितलं जातं, तर ही गोष्ट वाईट आहे. नाही, या प्रश्नाकडे येतो मी. आधीच्या मुद्द्याच्या मधल्या दुसरा जो महत्वाचा भाग आहे की असं वास्तव असल्यामुळे आणि मानवी प्रज्ञा त्या पद्धतीने काम करत असल्यामुळे माणसं जेव्हा राजकारणासारख्या क्षेत्रात असतात की जे अतिशय अनिश्चित क्षेत्र आहे, जिथं काय पुढच्या तासाला पुढच्या दिवशी होईल हे कोणाला माहिती नाही, अशा अनिश्चित क्षेत्रात जे लोक आहेत त्या लोकांना कायम भीती असते की माझं सत्ता संपद कायम राहिलं पाहिजे. याच्यासाठी मग स्वतःचं व्यक्तिमत्व कोलमडू नये, आपण नीट राहावं म्हणून मग ते अशा पद्धतीच्या आधाराची, मी जे म्हटलं संरक्षक रचना, मग बाबा बुवा महाराज, मांत्रिक, देवऋषी, अवतारी पुरुष, संप्रदायवाले गुरु कशाला लागतात? तर ते ह्याच्यासाठी लागतात की त्यांच्या पदरी गेल्यानंतर, त्याच्या पायावर लोटांगण घातल्यानंतर आपल्या मनातली अस्वस्थता, आपल्या मनातली हुरूर, आपल्याला असलेली अनिश्चिततेचं जे भीती
म्हणजे ते सगळ्यांना आपल्याला बाहेर पाडण्यासाठी किंवा त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व कोलमडून जाणं. व्यक्तिमत्व कोलमडून जाणं म्हणजे काय, तर आपण नॉर्मल न राहणं, अस्वस्थतेतनं, तणावातनं माणसांकडे ना एका बाजूला शारीरिक आजार होतात, म्हणजे ब्रेन हॅमरेजपासून, हार्ट अटॅकपासून तर ऑर्गन फेल्युअरच्या अनेक शक्यता असतात. BP लो होण्यापासून, हाय होण्यापासून वगैरे वगैरे अनेक आजार हे एका बाजूला. पण दुसरं मेंटल डिस्टर्बन्समुळे बिहेवियरल चेंज येतो. म्हणजे स्वतःशीच पुटपुटणं असेल, एकांतात राहणं असेल, जेवण खाणं झोप याच्यावरचं लक्ष जाणं असेल, लवकर कुठल्याही मुद्द्यावर लगेच ॲग्रेसिव्ह किंवा कोपिष्ट होणं असेल किंवा हिंसकला प्रवृत्त होणं, हे सगळं जे बिहेवियरल चेंज म्हणतो हे आपल्यामध्ये होऊ नये, आपण नॉर्मल राहावं. मग याच्यासाठी आपल्या सगळ्या चुका किंवा मर्यादा किंवा इच्छा आकांक्षा आपण कुणावर तरी टाकून त्याच्या भरोशावर ते काम होईल अशा अपेक्षेनं सुरक्षित होतो, स्वतःला जस्टिफाय करतो, ज्याला आपण ईद आणि ईद म्हणतो आपण. आणि आपला इगोला सॅटिस्फाय करण्यासाठी त्या ईदला कुरवाळलं जातं आपल्या ह्या सायकोलॉजी. तर त्यामुळे मग माणसं, राजकारणातली माणसांना पण अशी गरज असते गुरुची. मग ते पंडित नेहरू हे भारतातले पहिले पंतप्रधान आणि एकमेव अपवाद नेतृत्व आहे राजकीय की जे कुठल्याही बाबा बुवाच्या बहिणीला आहे, त्यांना गुरुची गरज पडली नाही. पण त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या असणाऱ्या इंदिरा गांधी असो किंवा त्यानंतरचे अनेक महनीय राजकारणी उच्चपदस्य असो, ह्या सगळ्यांना अशा स्वरूपाची आधाराची गरज पडली त्यांच्या आयुष्यातल्या अशा नाजूक क्षणी किंवा अशा निसरड्या ठिकाणी किंवा अशा स्वरूपाच्या असुरक्षितच्या प्रसंगांमध्ये त्यांना आधाराची गरज पडलेली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातले आता जे राजकारणी हे करताना दिसत आहेत. म्हणजे विलासराव देशमुख आणि त्यांचे बंधू हातात अंगठ्या घालतायत सत्यसाईबाबांनी दिलेल्या, आणि बाकीचे मंडळी आता अनेक राजकारणी म्हणजे अशोक चव्हाणांनी तर त्यांची शासकीय निवासस्थानी आणून पाद्यपूजा केली. आणि त्या सगळ्याबद्दल किंवा त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या मूर्ती बसवून लातूर जिल्ह्यामध्ये शिवराज पाटीलांच्या मतदारसंघात ते मंदिर बांधणार होते, त्याला आम्ही विरोध केला म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना दहशतीनं अटके ठेवलं गेलं. हे विरोध केला तो आजता तर हे सर्वसामान्यपणे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये कमी जास्त प्रमाणात दिसतं. म्हणजे अशोक खरातांच्या शेतघराच्या जागेला 47 एकरची पाईपलाईन टाकण्याच्या प्रस्तावावर जलसंपदा मंत्री असणार जयंत पाटीलच सह्या करतात ना महाविकास आघाडीत, आणि मुख्यमंत्री त्यावेळेला उद्धव ठाकरे असतात. म्हणजे ते स्वतःला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या पक्षांचे जबाबदार नेते असताना असे ते करत असतात. त्यावेळेला निश्चित काहीतरी हितसंबंध आहेत, त्यांच्यापर्यंत हा प्रस्ताव जातो कसं काय, त्याला सह्या ते करण्यासाठी ते बाध्य होतात कसं काय. हे हितसंबंध नेमके कशा पद्धतीचे असतात, म्हणजे राजकारणी आणि हे बुवा बाबा यांच्यातले हितसंबंध नेमके कशा पद्धतीचे असतात? हे हितसंबंध अतिशय ज्याला म्हणून फ्रुटफुल आहेत, या अर्थाने की तुम्ही पण त्याचा लाभ घ्या, आम्ही पण लाभ घेतो. म्हणजे ज्याला म्हणू की जरी नरेंद्र मोदी आज सत्तेवर येताना म्हणत आले की न खाऊंगा न खाने दूंगा, आणि गेल्या 3 टर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतं की मैं भी खाऊंगा और बाकी लोगों को भी खाने दूंगा लेकिन किसी को वो प्रूव करने दूंगा, अशा स्वरूपाचं जे वर्तन आहे ते आपल्या इथल्या सत्ताधाऱ्यांमध्ये पण असं दिसतंय की ज्यामध्ये ते असं बुवा बाबांना जे साध्य करायचं. बुवा निर्माण कसे होतात, बुवा ह्या मानवी असुरक्षिततेचा फायदा घेणारी एक व्यवस्थित विकसित झालेली यंत्रणा आहे. दैववादी मानसिकतेला ते कायम समर्थन करत असतात किंवा त्याला पूरक अशा, आणि आम्ही दैवी आऊस किंवा आमच्यामध्ये काहीतरी अशा स्वरूपाचं अमानवी शक्ती आहे, अतिंद्रिय शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, आणि त्यामुळे आम्ही तुमचं प्रश्न सोडवायला सक्षम आहोत अशा स्वरूपाचा एक आभास. मग तो चमत्कार सादरीकरणातनं असो, शाब्दिक चमत्कारातनं असो, किंवा त्यांच्या वर्तन व्यवहारातला जो ऑरा तयार करतात, त्याचा एक वातावरण निर्मिती करतात आणि त्याच्यामुळे असो, ते तसा प्रभाव परिणाम साधतात. आणि त्यामुळे जे लोक कमकुवत मनोवृत्तीने आयुष्यातल्या आगतिकतेतनं, दुःखातनं, दैन्यातनं, गरिबीतनं, अनेक त्यांच्या दैनंदिन समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्यापर्यंत जातात, त्यांना ते प्रभावित करतात. याला जोडून असा एक त्यांना ते प्रभावित करतात. खरं तर ज्या महिला या सगळ्या बाबांकडे जात आहेत किंवा आत्ता खराचे जे काही व्हिडिओ समोर आले, तर महिला कुठेही विरोध करताना दिसत नाहीये. मग आपलं शोषण होतंय किंवा आपला कोणतरी वापर करतोय ही गोष्ट समजत नाही.
नेमकं काय तिथं गेल्यावर होतं? कारण की बसमध्ये जर कुणी नकोसा प्रश्न स्पर्श केला तर तिथं रिॲक्ट होणारी लगेच महिला असते की ती त्या गोष्टीला रिॲक्ट करते. पण जेव्हा अशा बाबांच्या दरबारामध्ये जातात आणि अशा गोष्टी घडतात त्यावेळेस नेमकं काय मानसिकता आहे? नाही, अशा पद्धतीची काही प्रकरणं जी अनिसच्या कार्यकर्त्याने आम्ही हाताळली. म्हणजे एक उदाहरण मला आठवतं, धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकत्र असताना शहादात आले अस्लोद मंदाणे नावाचं गाव आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबा, स्वतःचं नाव डॉक्टर बाबा असं म्हणून येऊन काम करणारा होता आणि ज्याच्याकडे उच्च समाज वर्गातल्या महिला जात होत्या आणि त्याच्याकडे त्यांचे फोटोज वगैरे होते. त्याच्याबद्दल जेव्हा तक्रार आली त्यावेळेला सुरेश कोपडे जे निवृत्त IAS अधिकारी ते तिथं धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते आणि त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटमधले लोक देखील त्याच्या अनुयायी असल्यामुळे आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही एक गुप्त पद्धतीने यंत्रणा उभी केली, एक बोगस गिराईक पाठवण्यासाठी आणि त्याच्यासाठी त्यांना मदतीला आम्हाला सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस घेतले आणि तिथं धाड टाकल्यावर त्याच्या इथं लक्षात आलं. म्हणजे सगळा रात्रीच्या वेळेला त्याच्या दरबारात तो सगळा धूप आरतीचा वास आणि माहोल, मंद प्रकाश आणि शेकडो अनुयायी बसलेले आहेत, आजूबाजूला वाट बघतायत आणि हे सगळं त्या बाबाचा प्रवेश होणार, मग त्याचा जय जयकार होणार, मग त्याच्या पायावर लोटांगण घातलं जाणार आणि मग तो काहीतरी चमत्कार करून दाखवणार आणि लोक जय जयकार करणार आणि मग एकेका तक्रार असणाऱ्या लोकांना तो बोलवणार आणि त्याच्या म्हणणं ऐकून घेणार. असं सगळा माहोल असतो. म्हणजे त्या प्रभावामध्ये ही माणसं काम करतात. पण त्या बाबाकडे जेव्हा धाड टाकली, त्याला एक्सपोज केल्यानंतर, त्याला आव्हान दिल्यानंतर त्याच्याकडे काही महिलांचे फोटो, त्यांच्या पत्र, त्यावेळेला पोस्टकार्ड लिहिलेली अशा स्वरूपाची मिळाले की जे अत्यंत आक्षेपार्ह अशा स्वरूपाचे. त्याच्या विकसित असं गेल्या 30-35 वर्षानंतर आता ह्या कॅप्टन अशोक खरातांच्या ह्याच्यात की तिथं ऑडिओ व्हिडिओ आहेत किंवा त्या अशा स्वरूपाच्या रील्स आहेत आणि ज्या त्यांच्याच माणसाने केलंय असं म्हटलं जातं. काय त्याला त्याच्या स्वतःच्या पत्नीचं एक्सप्लॉयटेशन त्या बाबांकडनं केले गेल्यामुळे त्याला जो राग होता आणि तो सोडवायचा तो म्हणून त्याने या पद्धतीचे कॅमेरे बसून केले. मला म्हणायचं की ह्या पद्धतीने करत असताना बाई त्याला सरेंडर होते. ह्याला कारण बाईचं समाजातलं, कुटुंबातलं, नातेवाईकांमधलं अस्तित्व धोक्यात आलेलं असतं. मूल व्हावं, वंशाचा दिवा असायला पाहिजे आणि तो मुलगाच असला पाहिजे याबद्दलचं दबाव, सामाजिक दबाव, कौटुंबिक दबाव आजही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यामुळे त्या बाईला जन्मापासून, मुलगी असल्यापासून तिला सतत हे बिंबवलेलं असल्यामुळे तिच्या बॅक ऑफ दी माइंड हे सगळं तिने स्वीकारलेलं असतं की हो, मला लग्न करावं लागणार आहे, मला मुलगा व्हावा लागणार आहे आणि कुटुंब, संसार, नवरा हे सगळं मला सांभाळावं लागणार, हे तिने गृहीतच धरलेलं आहे. ती जरी उच्च शिक्षित झाली, उच्च पदस्थ झाली, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तरी या पद्धतीचं तिचं जे काही गुलामीचं व्यसन तिच्या मनामध्ये अडकवलेलं गेलेलं आहे, तिच्या कळत न कळत ते परंपरेतनं आलेलं तिच्या मनात असतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तिला ह्या सगळ्याला सामोरं जायचं त्यावेळेला मग ती बाबांच्या दाव्यांच्या समोर आहारी जाते, त्यांना अधीन होते. आणि हे खरं आहे की तिला समजत नसतं 100% असं नाही मला वाटत. तिला हे समजत असणार की परपुरुष मला शरीराला स्पर्श करतोय, माझ्याबरोबर लैंगिक संबंध तयार करतोय आणि हे तिला समजत नाही असं नाही, पण ती ते स्वीकारते नाईलाजाने कदाचित. आणि फार अपवादात्मक महिला म्हणजे सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात महिला आल्यानंतर त्या महिलेला कडे जर तिच्या कार्यकर्तृत्वाने तिला संधी, पद, प्रतिष्ठा मिळाली तर आपल्याकडे सहजपणे पुरुषी व्यवस्थेमध्ये बोललं जातं की काहीतरी तिने गैरवापर केला असेल स्किन करन्सीचा, सहजपणे बोललं जातं. हे खरं म्हणजे फार वाईट आहे. पण असं नसताना देखील अनेक महिला बदनाम होतात आणि ज्या महिला इच्छा नसताना देखील असं करायला जातात त्यावेळेला ती आगतिकता असते. खरं म्हणजे बाईच्या अंगात येणं हे आम्ही म्हणतो एका बाजूला ते सौम्य मानसिक आजार आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही म्हणतो की ते तिचं आक्रंदन आहे की माझ्याकडे लक्ष द्या, कुटुंबामध्ये कुटुंबातल्या सदस्यांनी मला माणूस म्हणून समान पातळीवर सन्मानाने जगायला संधी द्या, हे सांगण्यासाठी तिच्या भावभावना ज्या कुचंबल्या गेलेल्या आहेत, त्यांची कुचंबणा झाली, त्याचा कधीतरी विस्फोट होतो आणि त्या कॅथार्सिसमधनं ती अंगात येण्याचा प्रकार होतो, ज्याला एक सामाजिक मान्यता आपल्याकडे मिळालेली.
उलट त्याचं कौतुक केलं जातं. खरं म्हणजे ते तिचं आक्रंदन आहे. तसं बाबाच्या आहारी बायका जातात तेव्हा पूर्णपणे त्यांच्या स्वइच्छेने जातात असं म्हणण्याला आधार नाही. खरं म्हणजे तिला हा करायला समाज बाध्य करतो, कुटुंबातले सदस्य नातेवाईक जवळची हे बाध्य करतात आणि त्यातनं मग त्या घुसमटीतनं ती अशा स्वरूपाच्या आगतिकतेतनं त्या बुवाबाबांच्या आहारी जाते. त्यामुळे कॅप्टन अशोक खराताला कडे जाणाऱ्या महिला असतो किंवा कुठल्याही बाबाबुवांकडे जाणाऱ्या महिला असो की यांची आगतिकता आहे हे समाजाने लवकर समजून घ्यायची गरज आहे. खरं तर ही प्रकरणं मी सुरुवातीला जसं म्हटलं की आपल्यासाठी नवीन नाही आहेत. राम रहीम असेल, आसाराम असेल, त्यांच्यावरती आरोप सिद्ध झाले, हे लोक जेलमध्ये गेले, तरी सुद्धा त्यांना मानणारा किंवा त्यांची पूजा अर्चा करणारा जो एक वर्ग आहे की तो हे मान्यच करत नाही की त्यांनी असं काही केलंय. तर हे सगळं कशामुळे होतं? हा एवढा प्रभाव जो आहे तो कशामुळे राहतो? नाही, हे मानसिक गुलामीचं लक्षण आहे. म्हणजे आसाराम बापूंनी अनेक मुली, महिला, बालकांवर अत्याचार केले, हे गुन्हे दाखल झाले. त्यांच्या आश्रमांमध्ये काही लोकांचे अशा स्वरूपाच्या हत्या झाल्या, याच्याबद्दलचे काही पुरावे नोंदी झाल्या आणि त्यातनं शिक्षा झाली. असं असताना देखील आसाराम बापूंच्या संप्रदायाचे अनुयायी अजूनही जाहीरपणे फेरी काढून असं म्हणतात की आसाराम बापूंना ह्या स्वरूपाच्या प्रकारामध्ये अडकवलं गेलं. किंवा दुसऱ्या बाजूला ते अजून पारमार्थिक अंगाने असं म्हणतात, आध्यात्मिक अंगाने, की आसाराम बापूंनी इतरांचे जे काही दोष होते, गुन्हे होते, ते स्वतःवर घेतले आणि इतरांना त्यातनं मुक्त केलं. हा त्यांचा मोठेपणा आहे गुरु म्हणून. कारण आपल्याकडे गुरु परंपरेला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे. गुरु कशासाठी पाहिजे तर पारलौकिक कल्याणासाठी. म्हणजे आपल्याकडं आत्मा, पुनर्जन्म, पाप, पुण्य ह्या सगळ्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये आणि इतरही धर्मांमध्ये आणि देशांमध्ये याच्याबद्दलची एक दखल आहे किंवा त्याबद्दलची एक मांडणी आहे ज्याला पारलौकिक कल्याणाबद्दलची. पण आपल्याकडे याच्यामध्ये मुक्ती मिळणं ह्याला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले मानवी जीवनामध्ये. मग ती मुक्ती मिळण्यासाठी मग पारलौकिक कल्याणाचा सल्ला, मार्गदर्शन आणि त्यासाठीचा उपदेश देणारे हे कोण असू शकतात तर गुरु असू शकतात. म्हणून गुरुच्या अधीन व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या गुरु सांगेल ते मान्य. म्हणजे आसाराम बापूंच्या संप्रदायाने प्रसिद्ध केलेल्या एका पुस्तिकेमध्ये असं लिहिलेलं आहे की आसाराम बापू मला घेऊन एकदा वेश्येकडे गेले आणि ते तिथं वेश्येकडे गेले त्यानंतर देखील त्यांच्याबद्दल मी मनात शंका घेऊ नये, ते कुठल्या तरी व्यभिचाराला गेले होते असं न घेऊ नये तर वेश्येचं कल्याण करायला गेले होते, अशा स्वरूपाची माझी मानसिकता राहिली असं लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे एवढं मानसिक गुलामगिरी, म्हणजे याला तर्क, चिकित्सा, प्रश्न विचारणं, तपासणं ह्या ज्या काही मनुष्य प्राणी म्हणून इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपणाच्या ज्या खुणा आहेत, वैशिष्ट्य आहेत किंवा निसर्गाने दिलेली ताकद आहे, हे सगळं गहाण ठेवून तुम्ही प्रश्नच विचारायचे नाही. गुरु म्हणेल तो शब्द अंतिम, गुरु सांगेल ते सगळं मान्य, अशा पद्धतीने करतात. म्हणून मग आसाराम बापूंकडे अशा पद्धतीने बघितलं जातं. म्हणजे आसाराम बापू जेलमध्ये आहेत, त्यांना पॅरोलवर सोडलं जातं, त्यावेळेला त्या सगळ्या भक्त संप्रदाय त्याचा गौरव करतो. किंवा राम रहीमच्या बाबतीत अशी आहे, त्याचा राजकीय हितसंबंध लागेबांधे किती मोठे बघा. हरियाणामधल्या निवडणुका विधानसभेच्या असतात त्यावेळेला त्याच्या आधी राम रहीमला पॅरोलवर सोडलं जातं महिना, कारण तो ज्या समुदायाला नेतृत्व करतो, प्रभावित करतो, त्याच्यामुळे हरियाणातल्या सत्ता समीकरणं बदलू शकतात. म्हणून मग राम रहीमला, बलात्कारी अशा बाबाला देखील राजकीय सत्तेचा वर्ध, म्हणजे हे अशा स्वरूपाचं परस्पर अवलंबन आहे, साठलोट आहे एकमेकांवरती, फायदे त्या व्यवस्थेचे ते घेतले जातात. बरोबर. सुरुवातीला मी जो प्रश्न विचारला होता, या सगळ्यावरती जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करत असते त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीला धर्मविरोधी ठरवलं जातं. आत्ता तर ती परिस्थिती खूप बदललेली आहे. म्हणजे सुरुवातीचा टप्पा जो तुम्हाला असेल की आपण असं होतं अनेकदा की काम करत असताना वातावरण बदलत असतं, पण आता जे वातावरण बदललेलं आहे ते आणखीन पुन्हा तुम्हाला मागं नेणारं जे आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवणार आहे. मग अशा काही गोष्टी झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट हा जर बाबा मुस्लिम असता
तर मग त्याच्या विरोधामध्ये बोलणारे तथाकथित हिंदुत्ववादी नेते आता जे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये नितेश राणे असेल, महेश लांडगे असतील, नव्यानं हिंदुत्ववादी नेत्या झालेल्या मेधा कुलकर्णी असतील, ह्या तुटून पडलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या असतात. पण आता ही लोक बोलत नाहीयेत. आणि दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती जेव्हा बुवाबाबांच्या विरोधामध्ये बोलते त्यावेळेस तिला हिंदू विरोधी ठरवलं जातं. नाही, हे ज्याला मिथ म्हणू आपण, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाबद्दलचं मिथ ची अंधश्रद्धा असं जाणीवपूर्वक या कर्मठतावादी लोकांनी उभं केलंय. मग ते हिंदू धर्मातले हिंदू धर्मीय म्हणवणारे किंवा हिंदू धर्मीय प्रवक्ते म्हणवणाऱ्या लोकांचे त्याबद्दलचे हितसंबंध आहेत सरळ सरळ. कारण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये आपण म्हटलंय की प्रश्न विचारा, तपासा, चिकित्सा करा, डोकं चालवा. म्हणजे काय तर तुम्ही कुठलीही गोष्ट अंधाधेपणाने स्वीकारू नका. कोणी सांगतं म्हणून ऐकू नका. ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, व्यक्तिप्रामाण्य नाकारा असं आपण म्हणतो. मग असं म्हटल्यामुळे म्हणजे गौतम बुद्धांनी पण म्हटले आत्तदीप भव, स्वतःमधनं प्रकाश शकावा. याचा अर्थ काय की स्वतः विचार करा, तर्क करा आणि मग त्यानुसार ठरवा, निर्णय घ्या. कोणी सांगितलंय म्हणून, कोणी लिहिलंय म्हणून, कोणी म्हणतंय म्हणून, परंपरेने चालत आहे म्हणून मान्य नका. हे म्हणणं, हे मी पुन्हा असं म्हटलं की हे आधुनिक मानवाचं लक्षण आहे. उत्क्रांतीमध्ये माणसाचं माकडापासून माणूस झाला जे म्हणतो, ॲपपासून, आणि त्याच्यामध्ये जे टप्पे आहेत त्याच्या इतर प्राण्यांपेक्षा माणूस म्हणून वेगळेपण होण्यामध्ये त्याची ताकद जी राहिली निसर्गातनं मिळालेली, ती निसर्गावर प्रक्रिया करून आपल्याला जगावं लागणार आहे. म्हणून त्यातनं विकसित झालेल्या बोटं, हाताच्या बोटं एकमेकावर, त्याची मूठ आणि त्यासोबत त्याचा विकसित झालेला मेंदू, ज्याला आपण विकसित मेंदू न्यूरोकॉर्टेक्स म्हणतो, की जो विचार करणारा मेंदू आहे. तर हे जर आपलं वेगळेपण वैशिष्ट्य आणि आधुनिक माणसाचं लक्षण असेल तर ते जपायला सांगणं, त्याच्याविषयी आग्रही राहणं, त्याच्यासाठी जन्मलेल्या मुलाला जी उत्सुकता असते, चिकित्सा असते, बालमनाला ज्या स्वरूपाचे प्रश्न पडतात, तसं आपलं आयुष्यभर आपल्याला माणूस म्हणून जगता यावं हे म्हणणं, याच्यासाठी आग्रही राहणं आणि याच्यासाठी अनुकूल अशा स्वरूपाचा समाज जीवन तयार करणं, याच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन आग्रह राहत असेल तर ते कसे काय कुठले धर्मविरोधी किंवा कुठल्याही परंपरेविरोधी, कुठल्याही विचारविरोधी कसं काय असू शकतात? ते आधुनिक माणसाचे जगण्याच्या मूलभूत हक्काचे समर्थक असू शकतात, आहेत असं मी मानतो. त्यामुळे आम्ही खरे मानवतावादी या दृष्टिकोनातून बोलतो. आम्ही कुठल्याही एका धर्माच्या अंधश्रद्धेबद्दल फक्त बोलत आलोय. हे पुन्हा एक मिथ आहे. ही एक अंधश्रद्धा जाणीवपूर्वक रुजवली गेली आहे, कारण त्याच्यात हितसंबंध आहे. हिंदू खतरे में, मुस्लिम खतरे में, ख्रिश्चन खतरे में असं म्हणणारे त्यांच्या धर्मातले जे कोणी आहेत ते त्यांचं व्यक्तिगत स्वार्थ, ते खतरे में येतात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम वाढल्यामुळे. म्हणून मग ते अशा स्वरूपाचे आरोप करत असतात. आणि ह्याच्याबद्दल मला वाटतं चळवळीचा 4 दशकांचा जो इतिहास आहे तो जरा उलगडून पाहिला तर लोकसंख्येच्या प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात त्या जात धर्मातल्या बुवाबाबांची प्रकरणं जशी जशी समोर आली आणि आम्ही आमच्या परीने हाताळली आहेत, तर त्याच्यातनं आकडेवारी समोर येऊ शकते ना. याच्यात असं नाहीये की केवळ हिंदूंच्या धर्मातल्याच बाबांना आपण एक्सपोज केलंय. ख्रिश्चन धर्मीय, मुस्लिम धर्मीय, जैन धर्मीय, बौद्ध धर्मीय, याच्यातल्या पण बुवाबाजी अंधश्रद्धा ह्या हाताळल्या आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही वाईटपणा घेतलाय, शिव्या खाल्ल्या आहेत, कोर्ट कचऱ्या केल्या आहेत, अनेकदा कार्यकर्त्यांना हल्ले झालेले आहेत. हे सगळं सहन करून आम्ही हे काम केलंय. त्यामुळे आम्ही खरे मानवतावादी, आधुनिक माणसाच्या जगण्याचा पुरस्कार करणारे लोक आहोत. खरं तर हे जे बुवा, म्हणजे आता आपण कॅप्टन खरातच्या निमित्तानं बोलतोय, अशी ही एक चर्चा आहे की मोसादची लोक कॅप्टन खरातला बोलून गेली, तर यांचं नेटवर्किंग जे आहे ते एवढं स्ट्रॉंग आहे इंटरनॅशनल पातळीपर्यंत, असं तुम्हाला वाटतं का? ह्या बुवाबांचं नेटवर्किंग नेमकं कशा पद्धतीनं काय? मी ह्याच्याबद्दलचा एक तर्क किंवा याचा संबंध जोडू शकतो सनातन भारतीय संस्थेच्या एकूण कार्यपद्धतीविषयी. जे काही समोर आलं, दाभोळकरांच्या खुनानंतर, पानसरेंच्या खुनानंतर, गौरी लंकेश आणि कलबुर्गींच्या खुनानंतर महाराष्ट्रात आणि कर्नाटकात जे खुनाचे तपास झाले त्याच्यामध्ये एकूण 5 यंत्रणा होत्या. म्हणजे महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा होती, SIT होती, स्पेशल टास्क फोर्स, त्याच्यानंतर AITS होतं, त्याच्यानंतर NIA होतं आणि CBI होतं. त्यातल्या 3 यंत्रणा नॅशनल लेवलच्या
आणि 2 राज्य पातळीवरच्या, आणि या 5ही यंत्रणांमधल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी त्या तपासाच्या वेळेला पहिल्या 1.5-2 वर्षामध्ये जो संवाद झाला आणि आमच्याकडनं जो पाठपुरावा, त्याच्यामध्ये जे लक्षात आलं की जी मोडस ऑपरेंडी सनातन भारतीय संस्थेची आहे त्यांचा एक वेगळा मिलिटंट सेल त्यांनी विकसित केला आणि तो या मोसाद सारख्यांच्या किंवा जगातल्या ज्या दहशतवादी संघटना उभ्या राहिल्या, तालिबान असेल किंवा इसिस असेल, या मुस्लिम धर्मियांमधल्या तरुणांना घेऊन केलेल्या असतील, त्या धर्तीवरच सनातनमधल्या हिंदू धर्मियातल्या अशा काही तरुणांना आयडेंटिफाय करून त्यांना वेपन ट्रेनिंग देणं, पिस्तूल चालवण्यापासून बॉम्ब बनवण्यापासून बॉम्ब फोडण्यापर्यंत दिलं गेलं आणि असे 50 ते 200 युवा आजही अंडरग्राऊंड आहे असं तपास यंत्रणांच्या उच्चपदस्थ लोकांचं म्हणणं राहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की हे सगळं देण्यासाठी ट्रेनिंग एक तर ते त्यांना कुठंतरी पाठवलं गेलं किंवा त्यांच्याकडे कोणीतरी मागवलं गेलं ज्यामध्ये एक्सपर्ट आहेत, आणि अशामुळे कदाचित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अशा ज्या काही संस्था आहेत, संघटना आहेत, गुप्तहेर त्या देशाच्या किंवा त्या विचारधारेच्या साठी काम करणाऱ्या, यांचे एकमेकांशी लागेबांधे असू शकतात. आणि एवढी मोठी माया, करोडोंची माया जमा करणारे जे काही बाबाबुवा आहेत, हे देखील अशा स्वरूपाच्या यंत्रणांच्या, म्हणजे जगातला सगळ्यात जास्त कमिशन कुठल्या धंद्यामध्ये मिळतं तर युद्धजन्य वस्तू विक्रीच्या धंद्यामध्ये सगळ्यात जास्त कमिशन वाटलं जातं देशांकडनं आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडनं, व्यापाऱ्यांकडनं, उद्योजकांकडनं पण. तर मग तशामध्ये ह्या साधू मंडळींचं मध्यस्थ म्हणून काम करणं आणि त्यामुळे ह्या सगळ्या एजन्सीचे संबंध त्यांचा आलेला असणं असू शकतं. आणि हे मी अजिबात हवेत बोलत नाही, याबद्दलच्या तपशिलाची चर्चा निश्चित होऊ शकेल. त्यामुळे हे अत्यंत राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देखील आणि इथल्या मानवी जीवनातल्या सुरक्षेच्यासाठी पण अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. खरं तर आत्ता जी आपण परिस्थिती पाहतोय ती पूर्णतः हाताबाहेर गेलेली आहे. एकूणच जनमानस कशा पद्धतीनं विचार करतंय, धर्म आणि अंधश्रद्धा या सगळ्या एका चक्रव्यूहामध्ये हे जनमानस अडकत चालल्याचं आणि अडकल्याचं आपण पाहतोय. या परिस्थितीमध्ये अशीही एक चर्चा आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं प्रयत्न करून जो जादूटोणा विरोधी कायदा पारित करून घेतला तो रद्द केला जावा, कारण की पुन्हा या कायद्यामुळे आमच्या धर्मावरती हे येतंय, आमचा धर्म पुन्हा एकदा खतरे येतोय, म्हणून हा कायदा रद्द करावा अशी पण एक चर्चा आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये या कायद्याचं अस्तित्व नेमकं काय राहील असं तुम्हाला वाटतंय? कारण की अजून सुरुवातीला तुम्ही जे म्हणालात की त्याच्या जी नियमावली आहे तीच अजून तयार नाहीये, एक टप ओलांडलेलं आहे आणि मग आता पुन्हा एकदा सगळं धार्मिक वातावरण, कट्टरतावादी वातावरण तयार होत असताना जादूटोणा विरोधी कायदा हा रद्द करावा ही मागणी पुढे येणं, याकडे कसं पाहता? नाही, एक तर मी सांगू इच्छितो की भारतीय संविधानाचं अस्तित्व आपण जोपर्यंत मान्य करतोय आणि त्या आधारावर या देशाचा कारभार चालतो तोपर्यंत अशा गोष्टी करणाऱ्यांनी कितीही उड्या मारल्या आणि किती या स्वरूपाचे सत्ता संबंध वापरले तरी ते त्यांना सहज शक्य नाही. त्यामुळे याच्याबद्दल संविधानाच्या संरक्षणाची भूमिका घेऊन, संविधानाच्या समर्थनाची आणि संवर्धनाची भूमिका घेऊन काम करू इच्छिणारा नवा वर्ग, युवा पिढी भारतात आणि मतदार युवा हा उभा राहिलेला आहे. आणि मला वाटतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने कट्टरतावादी विचारधारेच्या अधिष्ठानावर असं जर कोणी त्या संविधानिक मूल्य व्यवस्थेच्या आधारावर जे काही कायदे योजना लोककल्याणासाठी आलेल्या आहेत, लोकांचं जीवन सुखी, संपन्न, सुरक्षित, सन्माननीय करावं याच्यासाठी जे काही आलेलं आहे हे इतकं सहजपणे कोणी संपू शकणार नाही. पण अशा पद्धतीच्या कलंगुड्या, अशा स्वरूपाच्या काही गुप्त योजना चालू आहेत हे नक्की. कारण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्या आणि सचिवांच्या उपस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या हिंदुत्ववादी, कट्टरतावादी संघटनांच्या आणि स्वतःला तथाकथित संतांचे वारस आणि कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या संघटनांच्या लोकांची बैठक मंत्रालयामध्ये 24 मार्चला प्रस्तावित होती अशी माहिती आम्हाला पण मिळाली. पण ह्या कॅप्टन अशोक खरातांच्या ह्या फाईल्सच्या निमित्ताने आणि बुवाबाजी स्त्रियांच्या शोषणाचे मुद्दा इतका चर्चेचा झाला आहे, लोकमानसामध्ये इतकी त्याची उलटसुलट चर्चा आहे, त्यामुळे
कायदा, जादूटोणा विरोधी कायदा, अंधश्रद्धा नियमाचा कायदा रद्द करावा याच्यासाठी बैठक घेण्याची हिंमत या मंडळींची झाली नाही, म्हणून ती बैठक देखील रहित झाली अशी माहिती आम्हाला मिळते. त्यामुळे असं असताना आम्ही उलट अशी मागणी करू की कॅप्टन खरात कसला अंकशास्त्राचा तज्ज्ञ आहे, आम्ही जाहीर आव्हान करतो त्यांना, किंवा त्याच्यासारखे जे धंदा करतात, व्यवसाय करतात, म्हणून त्यांना आमचं आव्हान राहिलंय ज्योतिषशास्त्रज्ञांना की तुम्ही सिद्ध करा. ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र म्हणजे विज्ञान आहे, कॉज अँड इफेक्ट रिलेशन काय आहे हे सिद्ध करा, हे आमचं कायम आव्हान राहिलंय. त्याच्यासाठी जगामध्ये करोडो रुपयाची बक्षीस आहेत, किंवा आणि महाराष्ट्र आणि असंच नाही. मग असं असताना ही माणसं न करता या पद्धतीने छुप्या पद्धतीने त्याबद्दलचा प्रचार करतात, आणि राज्यकर्त्यांमधली काही लोक त्याचं समर्थन करत असतील तर ते मला वाटतं भारतीय जनता, भारतीय मतदार, युवा मतदार हे स्वीकारणार नाही. याबद्दल मी एक आशावादी आहे. आणि कायद्याच्या बद्दल असं म्हटलं तर जादूटोणा विरोधी कायदा उलट अमेंड केला पाहिजे. ज्यावेळेला तो मंजूर झाला डिसेंबर 2013ला, त्यावेळेला त्याच्यामधली जी काही कलमं वगळण्यात आली त्यावेळेच्या घाईगर्दीमुळे, आणि त्याबद्दल आम्ही मान्यता दिली. सहकार्याच्या भूमिकेतनं कायदा पारित व्हावा या हेतूने, या सदिच्छेने आम्ही त्याच्यामध्ये थोडी माघार घेतली. त्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी अजूनही अंतर्भूत करायला पाहिजे की ज्या इतर राज्यांमध्ये नंतर जे कायदे झाले, कर्नाटकात असेल, इतर राज्यांमध्ये, त्यामध्ये ज्या आलेल्या आहेत, ज्या माध्यमांमधल्या बुवाबाजीच्या जाहिरातीच्या संदर्भात असतील, ज्योतिषशास्त्रांच्या दाव्यांच्या संदर्भातल्या असतील, अजून काही, ह्या उलट अमेंडमेंट करायची गरज आहे त्या जादूटोणा विरोधी कायद्यात. आणि अमेंडमेंट करून रूल्स अँड रेग्युलेशन्स देखील मंजूर करायची गरज आहे. पण तुम्ही आशावादी आहात, कारण की आत्ता जे चित्र समोर आलेलं आहे, कायदा करणारेच लोक आपण सगळे त्या भोंदूच्या पायावरती डोकं टेकवताना पाहतोय. त्याचं जे जल आहे ते जल पितानाचे अनेक धक्कादायक कुणी कुणी पिलंय ते सुद्धा समोर आलेले. मग अशा परिस्थितीमध्ये ही लोक हा कायदा किंवा त्यातल्या अमेंडमेंट ज्या आहेत त्या मंजूर करतील? नाही, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, किंवा सुनेत्रताई पवार असो, किंवा त्यांचे सगळ्या मंत्रिमंडळातले कुठलेही सर्वपक्षीय आणि विरोधी पक्षातले पण, यांच्या सगळ्यांच्यासाठी मी एक कळकळीचं आवाहन करेल की तुम्ही महाराष्ट्राचा संतांचा वारसा, 750 वर्षाच्या वारकरी संप्रदायाचा वारसा, आणि महाराष्ट्रातल्या आधुनिक समाज सुधारकांचा 150 वर्षाचा वारसा मातीत घालायला निघालेत का? एक तर तुम्ही पुरोगामी म्हणणं महाराष्ट्राला बंद केलं पाहिजे, किंवा तुम्ही जर म्हणाल तर आम्ही त्याच्यावर आक्षेप घ्यायची सुरुवात करावी लागेल. आणि दुसरं की तुम्ही हे जे काही महाराष्ट्राच्या 1960 पासून आत्तापर्यंतच्या वाटचालीत जे काही इथल्या जनतेच्या हिताचे निर्णय झाले त्याला पाठीशी घालून, म्हणजे त्याला विरोधाभासी अशा स्वरूपाच्या गोष्टी तुमच्या राजकीय जीवनाच्या, सार्वजनिक जीवनामध्ये, वर्तन व्यवहारामध्ये जर तुम्ही करत असाल तर त्याचा जाब तुम्हाला नक्कीच विचारला जाईल. असं समजू नका तुम्हाला लोकांकडे जावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही काय म्हणतात, आपण लोकशाहीमध्ये असं मांजर डोळे मिटून दूध पित आहे आणि कोणी बघत नाही असं कोणी जर म्हणत असेल, आणि कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही, त्यामुळे मी असं यावर आशावादी आहे. लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेच्या मध्ये संविधानिक मार्गाने जर आपण हे चालवू शकलो, चालवायचं असेल तर या सगळ्याचा जाब त्यांना द्यावा लागेल. याच्याबद्दल त्यांना उत्तरदायी व्हावं लागेल. आणि लोकशाहीची ताकदच आहे की तुम्हाला अकाउंटेबल व्हावं लागतं, उत्तरदायी असावं लागतं. आपले राजकारणी आणि प्रशासन, मी याच्यामध्ये प्रशासनाला अजिबात एक्सक्यूज करू इच्छित नाही, कारण खरं म्हणजे याच्या संविधानिक सगळ्या जबाबदाऱ्या अंमलबजावणीची सगळ्यात फर्स्ट जबाबदारी हे ब्युरोक्रेसीची आहे. IAS, IPS, IRS, IFS जे काही आहे. पण ही लोक इतके आत्मकेंद्रीय झालेले आहेत, स्वतःला त्यांनी इतकं सुरक्षित करून घेतलंय कायदा तरतुदीमध्ये की यांच्या नखाला पण धक्का लावू शकत नाही. आणि त्यांनी याच्याबद्दल उत्तरदायी व्हावं लागेल. आणि म्हणजे ह्या देशाचा कारभार राजकारणी चालवतात असं कोणी समजत असेल तर मला वाटतं हा एक भ्रम आहे, आभास आहे. या देशाचा कारभार खरं ब्युरोक्रेसी चालवते, आणि त्या ब्युरोक्रेसीमधले हितसंबंध हे आपलं काही वाटोळं जे करताय ह्याच्याविषयी लोकांनी पण शहाणपणाने बघायला पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातल्या आणि देश पातळीवरच्या या सगळ्या दोन्ही व्यवस्थेतल्या संवेदनशील आणि अधिक माणूसकेंद्रीय असणाऱ्या लोकांना
प्रशासनातल्याही आणि राजकारणातल्या, हे या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की कॅप्टन अशोक खरातांची पुनरावृत्ती आपल्याकडे होणार नाही, याच्या सगळ्यात जास्त जबाबदारी तुमची आहे. त्याच्यासाठी तुम्ही जबाबदारी घ्यावं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोरची आव्हानं किती वाढलेली आहेत? आव्हानं वाढली आहेत, खरंच आहे. म्हणजे अशी वेळ आमच्यासारख्यांवर समाज स्थितीमध्ये येणं की दाभोळकरांच्या खुनानंतर तपासामध्ये सनातन संस्थेचे जे काही संशयित आरोपी तिथले या खुनाच्या मध्ये समोर आले, त्यांच्याकडे मिळालेले जे काही पुरावे, कागदपत्र, नोंदी होत्या, त्यानुसार 40-50 लोकांची यादी मिळाली की ज्यांना ते टप्प्याटप्प्याने संपवण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं होतं. त्याची एक आखणी त्यांनी केली होती. आणि अशामध्ये महाराष्ट्रातले जे काही लोक होते त्यामध्ये माझ्यासारख्याचं नाव आहे, अजून काही सहकाऱ्यांचं नाव आहे. आणि सरकारने याच्याबद्दल काय केलं तर अजूनही मी जे म्हटलं की 50 ते 200 असे युवक सनातनने प्रशिक्षित केलेले वेपन्स ट्रेनिंग हा ॲब्स्कॉन्ड आहेत, म्हणजे अजून या पडद्यामागे आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून धोका आहे म्हणून अशा लिस्टेड असणाऱ्या लोकांना सुरक्षा देणं हे सरकार आपली जबाबदारी आहे असं मानतं. खरं म्हणजे ही पळवाट आहे. आम्ही असं मानत आलो की निर्भय बनो, निर्भयपणे प्रश्न विचारला पाहिजे, असं माहोल असला पाहिजे लोकशाहीमध्ये. आमच्यासारख्यांना सुरक्षा घेऊन काम करणं मान्य नाही, पण असं लेखी दिलेलं असताना देखील सुरक्षा सरकारला द्यावी लागते. कारण सरकारच्या यंत्रणेमधनं त्या सक्षमतेने या स्वरूपाच्या व्यवस्थांवर कारवाई करायची नैतिक धैर्य नाही आणि इच्छाशक्तीचा अभाव आहे, या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. तर हे सगळ्याला लोकांनी विचारलं पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये हे नक्कीच मी असं म्हणेल की गेल्या दशकभरामध्ये आमच्या कामातल्या काही मर्यादा आहेत हे झालेलंच आहे. म्हणजे आमच्यातलेच वंश परंपरे, वारसा हक्कानं, कुटुंब व्यवस्थेने सवतासुभा केलेले लोक हे बाजूला झाले. त्यामुळे संघटनेच्या आणि विचारधारेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला आणि तो केला गेला पण पाहिजे, कारण आम्ही शेवटी समाजाला उत्तरदायी आहोत, अकाउंटेबल आहोत. पण त्याच्यासोबत दुसऱ्या बाजूला संघटनेच्या वाटचालीमध्ये 4 दशकांच्या जे केडर सुरुवातीच्या काळात आलं होतं ते नंतर वयोवृद्ध झालं, आज ते निवृत्तीनंतर त्यामध्ये काम करत असलेली त्यांच्या विजिगुषीपणाला, त्यांच्या कार्यक्षमतेला मर्यादा आहेत. आणि त्या तुलनेने तरुणाईकडे हे सगळं गेलं पाहिजे, तरुणाईने घेतलं पाहिजे. हे जे काही सत्ता परिवर्तन, अधिकार परिवर्तन, पद परिवर्तन व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही. मी माझ्या पातळीवर हा प्रयत्न केला की 50 नंतर पदांवरनं बाजूला होणं टप्प्याटप्प्याने, आणि त्याप्रमाणे मी झालो. पण मला असं वाटतं की संघटना म्हणून देखील आजच्या काळामध्ये काम करण्याचं धोरण, व्यूहनीती, कार्यक्रम आणि कार्यपद्धती याच्यामध्ये काळानुसार बदलायची गरज आहे. ते बदलायला आम्ही अजून तेवढे सक्षम नसल्यामुळे पण आमच्या कामाचा प्रभावाला मर्यादा झाला. हे आमचं स्वयंमूल्यमापन म्हणून मी म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला समाजामध्ये पण असं झालेलं आहे की जो पूर्वीचा मध्यम वर्ग अशा स्वरूपाच्या सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीच्या पाठीशी असायचा, पैसा, वेळ, श्रम जे काही शक्य आहे ते आपल्या पदरमोड करायचा, तो आता करणार राहिला नाही. तो बऱ्यापैकी आत्मकेंद्री झाला आहे. आणि जो वर्ग सधन आहे त्याला याच्याशी काही घेणं देणं नाही. तो म्हणतो की माझे पैशाच्या जोरावर मी काही विकत घेऊ शकतो. त्यामुळे ह्याच सवयींचं जे पाठराखण करणारं, समर्थन करणारं अशा स्वरूपाचा समाजातला समूह जो आजही आहे, तो नाही असं नाही, तो हितचिंतक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून तर आम्ही आज वावरू शकतो. पण त्याची सक्रियता जेवढी वाढवता येईल तेवढं वाढवायचा प्रयत्न पुढच्या काळात करावा लागेल. म्हणजे सज्जन शक्ती अशा स्वरूपाच्या मानवी जीवनातल्या परिवर्तनाच्या कामाच्या मागे जेवढी उभी करू तेवढं ह्याला कामाला ताकद मिळेल. पण हे नक्की आहे की ह्या मोदी काळामध्ये ह्या आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कामाचा संकोच काहीसा झाला आहे, हे खरं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये धार्मिक कट्टरता वाढतीये, अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याचं प्रमाण वाढतंय आणि एकीकडे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं जाते. तो आहे का नाही हा खरं तर प्रश्न आहे. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा प्रश्न पडतो, उद्याचा महाराष्ट्र कसा असेल? नाही, उद्याचा महाराष्ट्र निश्चितच उज्ज्वल असला पाहिजे असा आशावाद मानणाऱ्यांमधले आपण आहोत. त्यामुळे उज्ज्वल महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्र, कालसुसंगत महाराष्ट्र
असण्यासाठीची जबाबदारी खरं तर युवा पिढीवर आहे. म्हणजे आज आपल्या राष्ट्रपती राहिलेल्या आणि जगातले विख्यात अणुशास्त्रज्ञ म्हणून आपल्या डॉक्टर कलाम सरांना आपण मानतो आणि त्यांनी जे स्वप्न दिलं होतं महासत्ता होण्याचं, ते स्वप्न देण्याचा आधार काय होता तर 2030च्या दशकामध्ये जगातल्या एकूण लोकसंख्येच्या युवा लोकसंख्या जी असणार आहे जगाची, त्या युवा लोकसंख्येच्या जगातल्या 54% एकट्या भारतात असणार आहे. म्हणजे भारतात सगळ्यात जास्त यूथ असणार आहे जगाच्या 54%. म्हणजे जास्त काम करणारी ताकद असणार आहे, युवा शक्ती असणार आहे. आणि म्हणून मग त्या युवा शक्तीला जर सक्षम केलं, कौशल्य दिली, त्यांना हाताला काम दिलं, तर त्याच्यामुळे जगात भारत हा महासत्ता होऊ शकतो असं स्वप्न त्यांनी दिलं 2090च्या दशकामध्ये. तर हे होऊ शकतंय असं मला वाटतं की हा आशावाद त्यांनी जो दिला तो प्रत्यक्षात येऊ शकतो. अर्थात त्या प्रत्यक्षात येण्यासाठी राज्यकर्त्यांचं याबद्दलचं कल्पनाशक्ती, त्याचं विजन आणि त्यासाठीची कमिटमेंट हे किती ते वापरतात हा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपली शासन यंत्रणा आणि समाजव्यवस्था ह्याला किती झेलते, ह्याला किती पुढे नेते आणि त्याच्यासाठी स्वतःला किती बाध्य करते ह्याच्यावर अवलंबून आहे. पण मी निश्चित याच्याबद्दल आशावादी आहे की आजची तरुणाई ही कुठल्या तरी एका विचारधारेच्या, त्यामध्ये पण माणूस घाण्या किंवा कट्टरता किंवा विद्वेषावर आधारित विचारधारेच्या आहारी जाऊन आपलं जीवन स्वाहा करायला तयार नाही, भस्म करून घ्यायला तयार नाही. तर तिला मोकळीक हवी आहे, स्वातंत्र्य हवं आहे, मुक्त वावर हवा आहे. आणि ते करण्यासाठी तिला निश्चितपणे माणूस, आधुनिक माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या गोष्टीची गरज असते त्यामध्ये हा प्रश्न तपासणं, चिकित्सा करणं, विवेकी शक्ती ज्याला म्हणतो, आणि कालसुसंगत जगण्याच्या बद्दलची इच्छा, विजुगोषी वृत्ती, हे सगळं आजच्या तरुणाईला हवं आहे किंवा ते व्हावं अशी इच्छा ते आपल्यासोबत बोलताना व्यक्त करत असतात. आता ते आपलं जबाबदारी अशी आहे की जसं आपण आता 75 साजरी केली भारतीय संविधानाच्या पूर्ततेची, अंमलबजावणीची, तशी 75पासून तर 100पर्यंत, शताब्दीपर्यंतच्या पुढच्या कालावधी 20-25 वर्षाच्या आपल्याला हे भारतीय संविधान, त्याचा मूल्यविचार, त्याचा धोरण आणि कृती कार्यक्रम आणि त्यामधनं कल्याणकारी गोष्टी ज्या समाजाच्या हिताच्या ह्या कशा पुढे नेता येईल ह्याच्याबद्दल त्या युवा पिढीला, त्या तरुणाईला, त्या मतदारांना, नवमतदारांना आपण कसं सक्षम करतो हा आपल्या पुढचा चॅलेंज आहे. आणि तो आपण चॅलेंज घेतो की नाही, का संविधान खतरे में ह्या चर्चेमध्ये अडकून राहतो, याच्यावर ते भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं पुरोगामित्व हे वारसा हक्काने आपल्याला निश्चितपणे मिळालेलं आहे. संत समाजसुधारकांच्या आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान लोकांच्यामुळे, आणि ते भारतातल्या इतर कुठल्याही राज्यांपेक्षा अधिक दैदिप्यमान आहे. म्हणूनच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे आपल्या सगळ्यांना हवंसं वाटतं. आणि पुढच्या 2030च्या दशकामध्ये जगातल्या पहिल्या 5 शहरांमध्ये मुंबई शहर असणारे, यासाठीच असणारे की ते महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळे अशा सगळ्या भौगोलिकतेच्या, काळाच्या कसोटीवर आपण पुढे नेण्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण आशावाद म्हणून बाळगल्या पाहिजे. मी अजिबात त्याच्याबद्दल निराश नाही आणि याच्याविषयी तरुणाईच्याकडनं अपेक्षा बाळगून नक्कीच आहे. नक्कीच तरुणाईकडून अपेक्षा बाळगून आहोत आपण. गाडगे महाराज म्हणायचे, माझा कोणी गुरु नाही आणि माझा कोणी चेला नाही. हेच खरं तर सत्य आहे. आणि एकूणच सध्या ह्या बुवा बाबा बाया पण त्यांच्यासोबत ज्या आहेत, अम्मा भगवान आणि या सगळ्या यांच्या आहारी जाताना आपला मेंदू जो आहे तो जागरूक ठेवणं, प्रश्न विचारणं आणि त्यातून योग्य तो निर्णय घेणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळं आपल्या धडावरती आपलं डोकं असून चालणार नाही, तर त्या डोक्यामध्ये असणारा मेंदू सुद्धा हा आपलाच असायला हवा. आणि जसं अविनाश पाटील आता म्हणाले की या सगळ्यातनं बाहेर पडू, एक निश्चित आशावादी चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. ते तरुणाईच्या बळावरती आशावादी चित्र जर आपण पाहत असू तर आपल्याला या परिस्थितीमध्ये प्रश्न विचारत राहणं हे गरजेचं आहे. तुम्ही इतका सविस्तर वेळ दिला बोलण्यासाठी, त्यासाठी धन्यवाद.
नक्कीच हा महाराष्ट्र जो आहे तो विचार करणारा आहे, असं आशादायीपणे या ठिकाणी थांबताना म्हणूयात.